फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत हे लोकरीपासून बनवलेलं सुंदर असं वॉल डेकोर। त्यासाठी मी इथे काही लहान मोठ्या साईजमध्ये डॉलीज बनवून घेतल्या। त्या कशा बनवल्यात हे मी व्हिडिओच्या 2 पार्ट्समधून तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आज आपण ह्याचा पहिला पार्ट बघूया। सुरुवातीला आपण ही डॉली कशी बनवायची ते बघणार आहोत। ह्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे मॅजिक रिंग घालून घ्यायची। आता इथे एक टाका घालून लॉक करून घ्यायचं। त्यानंतर एक चेन घालून घ्यायची। आता आपल्याला या मॅजिक रिंग मध्ये 12 सिंगल क्रोशे घालून घ्यायचेत। आता आपल्याला पुढच्या रो साठी इथे 2 चेन घालून घ्यायच्या। त्यानंतर त्याच टाक्यामध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे। म्हणजे इथे आपण एकूण 24 हाफ डबल क्रोशे घालून घेणार आहोत। आता आपल्याला पुढच्या रो साठी सुरुवातीला एक चेन घालून घ्यायची आणि त्यानंतर प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे। आता मी इथे पिंक कलरची लोकर अटॅच करून घेतली आणि एक चेन घालून घेतली। आता आपल्याला इथे एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे आणि 2 चेन घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर खालचा एक टाका स्किप करून दुसऱ्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे 2 चेन घालून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण हा रो इथे कंप्लीट करून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्याला इथे स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 2 चेन घालायचे आहेत, 1 आणि 2। त्यानंतर 3 डबल क्रोशे घालायचे आहेत। पण इथे हे पहिल्या 2 टाक्यातून मी सुई बाहेर काढून घेतली, परत दुसरा डबल क्रोशे घातला आणि त्या 2 टाक्यांमधून सुई बाहेर काढून घेतली आणि तिसरा डबल क्रोशे घातला आणि त्या 2 टाक्यातून सुई बाहेर काढून घेतली। आता हे जे उरलेले टाके आहेत त्यातून आपण एकत्रित सुई बाहेर काढून घेणार आहोत आणि 3 चेन घालून घेणार आहोत। म्हणजे इथे आपल्याला फुलाची पाकळी मिळून जाईल। असंच आपल्याला परत पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे 3 चेन घालून घ्यायचे। अशा प्रकारे आपण हा रो इथे कंप्लीट करून घेणार आहोत। आता आपण इथे 3 स्लिप स्टिच घालून घेणार आहोत। 1 2 आणि 3। आपण जो पुढच्या रोची सुरुवात आहे ती आपल्याला ह्या गॅप पासून करायची आहे, त्यामुळे आपल्याला 3 स्लिप स्टिच घालून घ्यायला लागले। आता इथे आपण निळ्या रंगाची लोकर अटॅच करून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला इथे 2 चेन घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर मगाच सारखं आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत, 1 2 आणि 3 आणि त्यानंतर या सगळ्या टाक्यांमधून एकत्र आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत आणि आता इथे 3 चेन घालून घ्यायचे आहेत। मगाच्या रो मध्ये जशी आपण इथे फुलाची पाकळी तयार करून घेतली
त्याच प्रकारे ह्या रोमध्ये आपण इथे फुलाच्या पाकळ्या तयार करून घेणार आहोत. आता पुढच्या रोसाठी इथे आपल्याला एक चेन घालायची आणि प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहे. आता हा जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला 5 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 आणि मगाशी जी फुलाची पाकळी आपण बनवली त्यामध्ये एक सिंगल क्रोशे. अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली इथे पहिली डॉली बनवून तयार झाली आहे. आता ही डॉली कशी बनवायची ती बघूया. त्यासाठी सुरुवातीला मी इथे स्लिप नॉट घालून घेतला. त्यानंतर आता इथे आपल्याला 5 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. आता पहिल्या चेनमधून आपल्याला इथे स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे 3 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 आणि आपण ही जी 5 चेनची रिंग बनवून घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 2. आता 2 चेन घालून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला 2 डबल क्रोशे 2 चेन असं 5 वेळा या रिंगमध्ये घालून घ्यायचे. आता सुरुवातीला आपल्याला इथे 3 चेन घालून घ्यायचे आहे. त्यानंतर याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आता या व्ही मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे 2 चेन 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या 2 टाक्यांमध्ये परत एक एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे आणि पुढचा जो व्ही शेप आहे त्याच्यामध्ये 2 डबल क्रोशे 2 चेन 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता मी इथे पांढऱ्या रंगाची लोकर अटॅच करून घेतली. आता आपल्याला इथे एक चेन घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 5 सिंगल क्रोशे घालून घ्यायचेत. 2 3 4 आणि 5. त्यानंतर जो व्ही आहे किंवा जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे 2 चेन आणि 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. आता पुढच्या टाक्यापासून आपल्याला इथे 6 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6 आणि आता परत ह्या व्ही मध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे 2 चेन 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता मी इथे गुलाबी रंगाची लोकर अटॅच करून घेतली आणि एक चेन घालून घेतली आणि आता आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे.
आता आपल्याला इथे 3 चेन घालून घ्यायचे आहेत, 2 3. त्यानंतर पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे 1 आणि 2 असे डबल क्रोशे घालून आपल्याला हा राऊंड इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता मी इथे व्हाईट कलरची लोकर अटॅच करून घेतली आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये 2 चेन घालून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला इथे हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. एक हाफ डबल क्रोशे इथे घालून घ्यायचा आहे. आता मी इथे ग्रीन कलरची लोकर अटॅच करून घेतली आणि एक चेन घालून घेतली. आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. हा राऊंड इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आता आपल्याला इथे एक चेन घालून घ्यायची आणि प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आता मी इथे पिंक कलरची लोकर अटॅच करून घेतली आणि एक चेन घालून घेतली. त्यानंतर आपल्याला पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन घालून घ्यायची. खालचा एक टाका स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आणि परत एक चेन घालून घ्यायची. अशा प्रकारे एक सिंगल क्रोशे एक चेन असा हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता आपली अजून एक डॉली इथे तयार झाली. आता आपण ही डॉली कशी बनवायची ते बघून घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे 2 चेन घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 12 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता पुढच्या रो साठी इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे आहेत आणि पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. म्हणजे इथे एकूण आपल्याला 24 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता मी इथे व्हाईट कलरची लोकर अटॅच करून 2 चेन घालून घेतल्या. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 त्यानंतर 2 चेन घालून घ्यायचे. 1 2. आता खालचा एक टाका स्किप करून पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला
3 डबल क्रोशे घालून घ्यायचे, 1 2 आणि 3 आणि आता परत 2 चेन घालून घ्यायच्यात। अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत। आता मी इथे ग्रीन कलरची लोकर अटॅच करून घेतली। आता इथे आपण 2 चेन घालून घेणार आहोत, 1 2। त्यानंतर आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचेत, 1 आणि 2। त्यानंतर 2 चेन घालून घ्यायचे, 1 2 आणि आता सेम प्लेस मध्येच आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे, 1 2 आणि 3। त्यानंतर एक चेन घालून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या जागेमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे अशा प्रकारे घालून घ्यायचे। आता मी इथे रेड कलरची लोकर अटॅच करून एक सिंगल क्रोशे घालून घेतला। त्यानंतर आपल्याला 5 चेन घालायचे आहेत, 3 4 आणि 5। त्यानंतर हे खालचे खांब स्किप करून पुढच्या जागेमध्ये आपल्याला परत एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे। त्यानंतर परत 5 चेन घालायच्या आणि पुढच्या जागेमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे। मगाशी आपण जिथे 5 चेन घालून घेतल्या त्या गॅप मध्ये आपल्याला 5 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे, 1 2 3 4 आणि 5। त्यानंतर जिथे आपण सिंगल क्रोशे घातला होता तिथे आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे। आता पुढच्या जागेत परत 5 सिंगल क्रोशे आणि स्लिप स्टिच अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपली ही डॉली इथे तयार झाली। आता आपण ही डॉली बघणार आहोत। आता सुरुवातीला आपल्याला इथे स्लिप नॉट घालून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला 6 चेन घालून घ्यायचे, 3 4 5 आणि 6। त्यानंतर पहिल्या चेन मध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे। आता स्लिप स्टिच घालून झाल्यानंतर एक चेन घालून घ्यायची आणि ही जी आपण 6 चेनची रिंग बनवून घेतली त्यामध्ये आपल्याला 12 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे। सगळ्यात शेवटी स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं। त्यानंतर आता पुढच्या रो साठी एक चेन घालून घेतली। आता आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे। आता पुढच्या रो साठी इथे आपल्याला एक चेन घालून घ्यायची
आणि प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आता इथे ब्ल्यू कलरची लोकर अटॅच करून मी एक चेन घालून घेतली. आता आपल्याला पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 आणि 2. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये परत एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता पुढच्या राऊंडसाठी आपल्याला इथे एक चेन घालून घ्यायची. त्यानंतर ह्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला पुढच्या रोसाठी एक चेन घालून घ्यायची. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2. आता परत त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. त्याच्या पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट राऊंडसाठी मी इथे येलो कलरची लोकर अटॅच करून एक चेन घालून घेतली. आता पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन घालून घ्यायची. त्यानंतर आता खालचा एक टाका स्किप करून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे आणि एक चेन घालून घ्यायचे. परत खालचा एक टाका स्किप करून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे आणि एक चेन घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता सुरुवातीला ह्या जागेत आपल्याला एक स्लिप स्टिच घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच जागेत आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे आणि आता परत त्याच जागेमध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आता खालचा ही पुढची जागा स्किप करून त्याच्या पुढच्या जागेमध्ये आपल्याला परत एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे आणि एक हाफ डबल क्रोशे असं घालून घ्यायचं आहे. आता आपली अजून एक डॉली इथे पूर्ण झालेली आहे. आजच्या पार्टमध्ये आपण 4 डॉलीज बघितल्या. उरलेल्या डॉली आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.